मनीषजी, तुम्ही बोलताना असं म्हटलं आहे की तुमची जी पादत्राणे आहेत, तुमचे जे चपला आहेत, त्या तुम्ही काढून त्या त्या काढल्यानंतर तुम्ही वाड्यात जाणार आणि प्रचार करणार. हो, बरोबर आहे. त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार थोडक्यात? बरोबर आहे. मी ज्या पादुका जो माझ्या चपला जे मी काढत आहे त्याचा उद्देश आहे की लोक नवस करतात 9 दिवस देवीचं दर्शन घेतात. तर माझा याचा उद्देश आहे की मी माझ्या वार्डातल्या वार्ड नंबर 17 तिथे मी मनीष घोडे उभा आहे आणि माझे दुसरे सहकारी मित्र योगेश भाऊ कृष्णाजी ठाकरे हे वार्ड नंबर 14 मध्ये उमेदवार आहे. आम्ही दोघंही मी माझ्या चपला काढून आम्ही आमचे जे वार्ड नंबर 14चे मायबाप आहे, वार्ड नंबर 17चे जे मायबाप आहे त्यांच्या दर्शनाला जात आहे. आणि एक वार्डामध्ये झकास आणि झकास बारामती पेटंटचं काम करण्याला आम्ही निघत आहे आणि त्यांचा मला आशीर्वाद मिळणार आणि माझा विजय नक्की होणार. माझा आणि माझे जे सहकारी आहे हो योगेश भाऊ ठाकरे यांचा 100% विजय होणार होणार होणार. आम्हाला भरभरून प्रतिसाद जनतेचा मिळत आहे व आमची मनीषजी घोडे व मी योगेश ठाकरे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आम्ही 14 व 17तून जे मतदार आहे आम्हाला पसंती देतील आणि आमच्या घड्याळ चिन्हावर थप्पा मारून आम्हाला विजय करते असे. साथियों, ईटी न्यूज़ नेटवर्क में आपका स्वागत। शहर की धड़कनों को समझने वाली यह खबर सीधे पहुंच रही है गोदनी रेलवे नगर पंचायत से, जहां 2 दिसंबर को होने वाला नगर पंचायत चुनाव पूरे क्षेत्र में राजनीतिक तापमान बढ़ा रहा है। ईटी न्यूज़ की टीम लगातार मैदान में उतरकर उम्मीदवारों से चर्चा कर रही है ताकि मतदाताओं तक चुनावी स्थिति की साफ व सटीक तस्वीर पहुँचे। गोदनी नगर पंचायत के वार्ड 17 एवं वार्ड 14 में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के युवा और सक्रिय उम्मीदवार वार्ड 17 से मनीष घोड़े और वार्ड 14 से योगेश ठाकरे पिछले 2 दिनों से संयुक्त रूप से दमदार प्रचार कर रहे हैं। इनकी पदयात्रा, बाइक रैली और घर घर पहुंचकर किया गया जनसंपर्क स्थानीय वोटरों में खासा उत्साह पैदा कर रहा है। जनता को इनका चुनाव चिन्ह घड़ी आसानी से याद हो रहा है। उन्होंने जनता से अपील की है कि नगर पंचायत का भविष्य मजबूत हाथों में सौंपे। उनका वादा है कि चुनाव जीतने के बाद गोदनी में बारामती पैटर्न पर विकास का नया अध्याय शुरू किया जाएगा, सुव्यवस्थित योजना, पारदर्शिता और जनसुविधाओं के साथ। शनिवार की प्रचार रैली के दौरान दोनों उम्मीदवारों ने छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और महात्मा ज्योतिबा फुले की प्रतिमाओं पर पुष्पांजलि अर्पित कर आशीर्वाद लिया। वहीं उन्होंने यह शपथ भी ली कि वार्ड 17 और वार्ड 14 का बहुआयामी विकास ही उनका प्रथम कर्तव्य रहेगा। अब हम बात करेंगे वार्ड 17 के उम्मीदवार मनीष घोड़े से। उनकी चुनावी रणनीति, उनके मुद्दों और गोदनी के भविष्य का उनका विजन क्या है, यह सब लेकर हम हाजिर होंगे। गोदनी नगर पंचायत चुनाव की हर महत्वपूर्ण अपडेट, बाइट्स और ग्राउंड रिपोर्ट को देखने के लिए ईटी न्यूज़ नेटवर्क को लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। ईटी न्यूज़ नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। मनीषजी, तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून प्रचार करीत आहात आणि तुम्ही बाईक रॅली काढली, पदयात्रा काढली आणि घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की नागरिकांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिलेला आहे? तुम्ही काय सांगणार? तुमचा परिचय द्या सुरुवातीला. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, जिजामाता रमाई, अल्लाबाई होळकर, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समाज सुधारकाचे काम केलं, संत त्यांनी जागृतीचं काम केलं आणि माझ्या जे गोदनी गावचे मायबाप आहे, जे मतदार आहे
त्यांना साष्टांग नमस्कार त्यांना पूजून मी माझा परिचय देत आहे. माझं नाव श्री मनीष शेषराव घोडे. माझं राहणं कोलते लेआउट नगरीमध्ये मी राहतो. मी जवळपास 1 महिन्यापासून मी या वार्ड नंबर 17ची माझी तयारी चालू होती आणि सुरू आहे. मी जे माझे वार्डाचे मायबाप माझे मतदार आहे त्यांच्या घरी मी प्रत्येक वेळेला जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे. त्या वार्डामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मी जाणून घेत आहे. आणि ते पण त्यांच्या पण असं विचारामध्ये एक परिवर्तन येत आहे की जे जुने इथले जे नगरसेवक होते त्यांनी पाहिजे तसं वर्क केलं नाही, पाहिजे तसं तिथल्या माझ्या मायबापांना त्या वार्डचा विकास ते करू शकले नाही. त्याच्यामुळं मला एक नवीन चेहरा म्हणून ते लोक पाहत आहे आणि मला 100% खात्री आहे मी बारामती पेटेंट सारखा मी माझा वार्ड मी तयार करणार आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये नंबर 1 मला वार्ड माझा तयार करायचा आहे. माझ्या गोदनीमध्ये पुष्कळचे प्रॉब्लेम आहे. जसं एक्झाम्पल मशानघाट, बस स्टॉप, जे शौचालय सुलभ जे केंद्र आहे त्याची सोय नाही आहे. माझ्या गोदनीमध्ये एक आपलं पशुधन आहे. ते पशुधनासाठी जे गाई आहे, म्हशी आहे, बकऱ्या आहे, शेमेंढ्या आहे त्यांच्यासाठी एक धड हॉस्पिटल नाही चांगलं. त्यांच्याकरता हॉस्पिटल व्हायला पाहिजे. चांगलं आरोग्य केंद्र, सुशिक्षित आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे. जे आमच्या इथे गोदनी रेल्वे स्टेशन आहे तिथे मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स येत आहे. त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आमच्या गोदनी गावाच्या महिला, युवक, युवती, पुरुष यांचा पहिला अधिकार तिथे आम्ही ठेवणार. त्यांना तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जागा देणार. इथले जे ॲटोवाले आहे, जसं ई रिक्षावाले आहे त्यांनाही तिथे त्यांची गाडी लागणार. आणि नंतर त्यांचं वर्किंगच्या नंतर बाहेरच्या लोकांना तिथे चान्स देण्यात येईल. याविषयी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करू की आधी अधिकार आमचा, नंतर बाहेरच्या लोकांचा. आणि मी 100% वार्ड नंबर 17मधून विजय होणार याची मला 100% खात्री आहे. मला दिवसेंदिवस माझा प्रचाराला गती येत आहे. लोक माझ्यासोबत जुळत आहे. माझा एवढंच रिक्वेस्ट आहे, जुन्या लोकांना सोडा, नव्यांना आणा. आणि आज या निमित्तानं मी आवाहन करतो की जे सगळ्या पक्षाचे लोक आहे ते सगळे माझे भाऊ आहे, बहिणी आहे, त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देत आहे. शांततेनं प्रचार करा आणि शांततेनं एक लोकशाहीमध्ये जे महोत्सव असतो तो चांगल्या पद्धतीने घडो. 3 तारखेला रिझल्ट लागणारच आहे. त्याच्यामध्ये जे पण लोक येईल एकमेकाचं स्वागत करणार, एकमेकाला गळे मिळणार आणि आनंदात आपला हा लोकशाहीचा निवडणूक उत्सव पार पाडणार. आणि माझे भाऊ बंधू श्री योगेश कृष्णराव ठाकरे हे वार्ड नंबर 14चे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचे अधिकृत उमेदवार आहे. आम्ही दोघं मिळून या वार्डा 14 आणि 17मध्ये मी जे सांगितलं तेच तशा प्रकारचंच बारामती पॅटर्नचा विकास, इथल्या महिलांचे रोजगाराचे प्रश्न, इथल्या गोदनीच्या गावातले सुखदुःखाचे प्रश्न, त्यांना इमर्जन्सी फंड झालं, इतर कुठल्या पण वर्किंगमध्ये त्यांना आम्ही 24 तास हर पल सोबत राहणार. ज्याप्रमाणे वार्ड 17मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार मनीषजी घोडे उभे आहेत घडी चिन्हावरती, त्याचप्रमाणे वार्ड 14मधून योगेशजी ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या गटातर्फे उभे आहेत. योगेशजी, तुम्ही आता प्रचारामध्ये उडी मारलेली आहे आणि सारखा तुम्ही प्रचार करीत आहात, तर तुम्हाला काय वाटते? मी योगेश कृष्णरावजी ठाकरे, मी वार्ड क्रमांक 14चा उमेदवार आहे. अजितदादा पवार गटाचे घडी चुनाव चिन्ह आहे माझ्यावाला. मी आता मनीषजी घोडे व मी स्वतः आम्ही 2 प्रभागातून 2 वार्डातून 17 व 14तून फिरत आहे. तर आम्हाला अनेक समस्या गोदनी परिसरात आहे असं मला आढळलं आहे आम्हाला.
ते आम्ही फिरत असताना महिला पुरुष जे मतदार आहे इकडले 14 आणि 17 त्यांनीसुद्धा आम्हाला आपल्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समोर मांडल्या. रोडच्या समस्या आहे, गटर लाईनच्या समस्या आहे, इकडे नळ पाण्याची समस्या आहे. महत्त्वाचे म्हणजे पिण्यासाठी पाणी नाही व्यवस्थित. त्याकरता सर्वांनी आम्हाला असा भरभरून प्रतिसाद दिला. आधीचे जे नगरसेवक होते इकडले त्यांनी इथे ह्या प्रभागात दोन्ही प्रभागात काहीच काम केले नाही व गार्डनची सुद्धा व्यवस्था केली नाही. सार्वजनिक शौचालय आहे, अशा मूलभूत गरजा आहे ज्या जनतेच्या त्यासुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या नाही. त्यामुळे आम्हाला भरभरून प्रतिसाद जनतेचा मिळत आहे व आमची मनीषजी घोडे व मी योगेश ठाकरे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आम्ही 14 व 17तून जे मतदार आहे आम्हाला पसंती देतील आणि आमच्या घड्याळ चिन्हावर ठप्पा मारून आम्हाला विजय करते अशी मी ग्वाही देतो. मनीषजी, तुम्ही मला हे सांगा की तुम्ही जर निवडून आले, निवडून नक्की येणार खात्री आहे, तुम्हालाही खात्री आहे आणि लोकांनाही खात्री आहे, तर निवडून आल्यानंतर या गोधनी परिसरामध्ये अशी कोणती समस्या भेडसावत आहे की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे? अशी कोणती समस्या आहे ती तुम्ही सोडवणार? सगळ्यात मोठी समस्या इथे पाण्याची समस्या आहे. इथे जे पाणी येतं ते 2-2, 3-3 दिवसाच्या नंतर पाणी येतं आणि जो पाणी येतं त्याचा फोर्ससुद्धा कमी आहे. तर त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी इथे मशीन लावून पाणी घेतात आणि यूज करतात. तर पाणी पण स्वच्छ येत नाही आणि चांगलं येत नाही. जे आजूबाजूला इथे प्लॉट्स आहेत तिथे मोठे मोठे झाडं झुडपं वाढलेले आहे, आजूबाजूला कचरा आहे, स्वच्छता नाही इथे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. जसं आम्ही इथे गेलो होतो, शाही शोधामध्ये गेलो होतो, इकडे जाधव लेआउट, इकडे सूर्यवंशी लेआउट, इकडे शिवमंदिर आहे, गुलमोहर अपार्टमेंटच्या समोरच्या झाला शिवमंदिर आहे. वृंदावनमध्ये अखिल भारतीमध्ये आणखी शाही शोधामध्ये तिथे मला खूप मोठ्या तक्रारी आल्या. त्यांचं मी आता एक अजितदादाचा लेटर घेऊन CO मॅडमकडे जाणार आणि ते त्यांचं काम, स्वच्छतेचं काम मी माझ्याकडून करून घेणार याची त्यांना मी ग्वाही देतो.